नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख भरती 2025 संदर्भात एक नवीन न्यूज जी आहे तर ती माहिती पडते आपल्याला, ज्याच्यामध्ये खूप वर्षापासून जे भूमी अभिलेख विभागामध्ये भूकर मापक या पदावर कार्यरत आहे त्यांची मागणी आहे की आमची जी बेसिक पे आहे ते S6 वरून काय केलं पाहिजे, S8 पर्यंत केलं पाहिजे। तर याच्या संदर्भातली एक न्यूज जी आहे तर ती आलेली आहे। यामुळे वेतनात तुमची किती वाढ होणार आहे आपण कंपेअर करूया। S6 नुसार किती सॅलरी बनते आज रोजी आणि S8 नुसार किती सॅलरी मिळेल आणि हे कधीपासून लागू होऊ शकतं, या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि नुकतीच जी भूमी अभिलेख विभागामार्फत जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात चांगली टॉपची फॅकल्टी तुमच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। दुसरं, लेक्चर्स लाईव्ह स्वरूपाचे असणार आहे आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीज एकदम अफोर्डेबल असणार आहे। फक्त 500 रुपयात तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। याच्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यासोबतच डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम सिव्हिल साठीची लाईव्ह स्वरूपाची बॅच तीही एकदम एक्सपर्ट फॅकल्टी सोबत जी आहे तर ती तुम्हाला 2000 रुपयामध्ये ही बॅच जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। बघा, भूकर मापकांची दिवाळी होणार गोड, लागू होणार सुधारित वेतन श्रेणी। भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांच्याबरोबर राज्यातील संघटनांची जी आहे तर ती बैठक झालेली होती। तर याच्यात काय डिस्कशन झाले ते पाहूया। बघा, राज्यातील सर्व भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेल्या भूकर मापकांची दिवाळी गोड होणार असून त्यांना लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे। याबाबतची सुतोवाच खुद्द या विभागाचे आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी जी आहे तर तिथे दिलेलं आहे मित्रांनो। पण ही मागणी काही नवीन नाही आहे, 2019 पासून किंवा मागच्या काही कालावधीपासूनच ही जी बातमी आहे येत आहे की जी याची वेतन श्रेणी आहे S6, तर या S6 वरून हे S8 वर जे आहे तर ते देण्यात यावं। याला अतांत्रिक दर्जा मिळतो मित्रांनो, ही नॉन टेक्निकल पोस्ट असते आणि याला जर दिलं तर टेक्निकल सॅलरी मध्ये पण वाढ होईल, थोडंसं त्यांना सन्मानजनकही भेटेल। कारण की काय होतं, खूप सारे उमेदवार जॉईन करतात पण त्यांना जेव्हा CA आणि JEE या जाहिराती दिसतात ते तिथं अप्लाय करतात, पास होतात आणि ते भूमी अभिलेख विभाग सोडून देतात। दुसरं कारण आहे या विभागात होणारी संत गतीची प्रमोशनची प्रक्रिया, प्रमोशन मध्ये पण त्यांना जास्त संधी दिसत नाही, म्हणून उमेदवार काय करतात तर लवकरच JEE आणि CA वर फोकस करण्याचा प्रयत्न करतात। मग याला मागणी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की S6 वरून S8 खूप दिवसापासून चालू आहे। डिपार्टमेंटही त्याबाबत पॉझिटिव्ह मित्रांनो, असं नाही की डिपार्टमेंट नाही म्हणते, डिपार्टमेंटने पूर्णपणे याच्या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तर तो तयार केलेला आहे। तो आता वित्त विभागाकडे जो आहे तर तो जाणार आहे। वित्त विभाग पण आहे ज्याला मान्यता जी आहे तर ते लवकरच देऊन देणार आहे। आज ना उद्या याला त्यांना मान्यता ही द्यावीच लागणार आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या नोंदी ज्या आहेत तर ते बाकी आहेत। तर हे पण पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। पण याच्यामध्ये त्यांनी बघा, भूकर मापक यांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या जे काही सर्वेअर आहेत त्यांच्यापेक्षा कमी वेतन आहे। मी तुम्हाला PW चा सर्वेअरचं वेतन दाखवतो, ते वेतन देखील S8चं आहे। मी याच्यासोबतच त्यांचे झालेले मात्र यांनी संप पुकारण्याची घोषणा केली होती। त्याच्यानंतर जे आयुक्त होते डॉक्टर दिवसे सर तर यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आश्वासन दिलं की आम्ही प्रस्ताव करून शासनाला जो आहे तर तो लवकर जे आहे तर तो पाठवण्यात येणार आहोत। ओके, आता त्यांनी पण कर्मचारी संघटनांनी पण सांगितले की नवीन वेतन श्रेणी महिन्याभरात लागू होणार असल्याचे सुतोवाच जे आहे तर ते करण्यात आलेले। महिन्याभर आपण समजूया की थोडी आचारसंहिता लागली तर मध्ये हे प्रकरण थोडं अडकू शकतं, पण येणाऱ्या आपण समजूया जानेवारी पासून काय ना जर हे निर्णय झाला पण तो थोडा बॅक डेटेड लागू होईल, म्हणजे तो जुलै पासूनचं देखील वेतन तुम्हाला मिळू शकतं, असं होऊ शकतं बरं का ते। बघा, राज्यात ऑलरेडी 3 कोटी जमीन नोंदणी प्रलंबित आहे, त्याच्यासाठी तोडगा म्हणून लवकरच सरकार खाजगी भूकर मापकांची नियुक्ती जी आहे तर ती करणार आहे। खाजगी भूकर मापकांची नियुक्ती करा, परंतु जे तुमच्याकडे भूकर मापक आहे जे ट्रेन आहेत त्यांना 2 गोष्टी, एक तर साहित्य द्या आणि दुसरं म्हणजे वेतन श्रेणीमध्ये तुम्हाला वाढ करून द्यावी लागेल। तर ही जर गोष्ट झाली तर चांगलंच आहे मित्रांनो। जर मी PWD विभाग जर पाहिला, बघा या PWD विभागामध्ये आपलं हे त्यांचं सर्वेअरचं पद हे 45 नंबरला आहे। त्याच्यामध्ये त्याला वेतन श्रेणी किती मित्रांनो, बघा S8 25,500 21,100। जर याला S8 आहे तर त्याला देखील S8 हे का नको। मागे देखील एक बातमी आली होती की भूकर मापकांमध्ये अनेक जे भूकर मापक जॉईन झाले त्यांनी नंतर सोडलं। आता याला एकच कारण आहे मित्रांनो, असं नाही की तिथं खूप काम आहे, खूप ताणतणाव आहे, असं नाही। कारण की त्या वर्षी JEEच्या 2023 मध्ये आणि CAच्या जबरदस्त ऍड आलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये इथलेच काही उमेदवार जे आहेत तर ते सिलेक्ट झाले, म्हणून त्यांनी ते नोकरी जे आहे तर ते सोडून तिथं जे आहे तर ते केलेलं होतं। पण
याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की भूकर मापकांना टेक्निकल दर्जा द्यायचं ठरवलेलं होतं आणि त्यांची नेमणूक 2 वरिष्ठ श्रेणी जी आहे तर ती अशी करावी आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर परीक्षा देऊन त्यांना उप अधीक्षकचा दर्जा देण्यात यावा असा देखील प्रस्ताव जो आहे तो राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। राज्य शासन लवकरच जे आहे तर ते याच्यावर तोडगा जो आहे तर तो काढणारच आहे मित्रांनो। आणि जेव्हा ही S6 ची S8 वर होईल तो आणखी एक फायदा कशात होईल मित्रांनो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये फायदा होईल। समजा ट्रान्सपोर्ट अलाउन्स आता S6 नुसार नागपूर, मुंबई, पुणे इथं 1000 रुपये असतो आणि इतर शहरात 675 रुपये, पण हा जर S7 पासून तर S19 म्हणजे आपले S8 इथं आहे ना तर हा 2700 रुपयापर्यंतच तुम्हाला मिळेल आणि इतर ठिकाणी तुम्हाला 1350 रुपयापर्यंतच बघायला मिळेल। म्हणजे तुमचा जो ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे तर तो जवळपास दुप्पट जो आहे तर तो इथं पाहायला मिळणार आहे। आता आपण एक सॅलरीची तुलना करूया की S6 आणि S8 यांच्यामध्ये वेतन मध्ये काय डिफरन्स असू शकतो। सगळ्यात आधी बेसिक पाहिलं हे 19,900 आहे ते 25,500 जवळपास 5,600 चा डिफरन्स आहे। सध्या DA 55% हिशोबाने कॅल्क्युलेट केला याचा हा 10,945 होतो आणि हा किती होईल मित्रांनो डायरेक्ट 14,025 म्हणजे जवळपास 3,080 रुपयांपर्यंतचा काय वाढ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर घर भाडे भत्ता हा मी डायरेक्ट 27% म्हणजे डायरेक्ट हायेस्ट सगळे जे कॅल्क्युलेशन केले मी हायेस्टला केले म्हणजे याच्यापेक्षा तुमच्या मित्राला जे कोणी भूकर मापक असेल त्याला नक्कीच कमी सॅलरी असेल। ओके म्हणजे 5,373 रुपये हाच किती जाईल 6,885 रुपये जवळपास 1,500 रुपयांचा फरक पडेल। वाहतूक भत्ता 1000 रुपये इथं 2700 रुपयांचा कारण की डायरेक्ट मी मुंबई सिटीला कॅल्क्युलेट केलं जवळपास 1700 रुपयांचा फरक पडेल। त्याच्यानंतर जे 14% ग्रॉस ऍडजस्टमेंट असतं शासकीय अंशदान असतं जवळपास हे 4,300 रुपये असेल हे 5,500 रुपये जवळपास 1,200 रुपयांचा इथं फरक पडतो। टोटल जर ग्रॉस सॅलरी मी पाहिली बघा 41,536 रुपये ही इथं मिळते। S8 ला हीच किती होऊन जाईल 54,744 रुपये म्हणजे काय की तुमची 13,108 रुपयांची तुम्हाला इथं वाढ जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे ही ग्रॉस सॅलरी मध्ये। पण यासोबतच तुमची कपात पण त्याच अनुपातने होणार आहे। डिडक्शन जर आपण पाहिलं तर जवळपास 10% डिडक्शन हे तुमच्या वेतनातून केलं जातं जवळपास 3,000 रुपये आणि यांचं जवळपास 4,000 रुपयांपर्यंतचे वेतन तुम्हाला कपात होणार आहे। मग इथं जवळपास 868 रुपये हे तुमचे कपात होतील म्हणजे बाकीच्यांपेक्षा हे जास्त तुम्हाला होईल। त्याच्यानंतर हे तर आहेच, त्याच्यानंतर ग्रुप इन्शुरन्स हा सारखाच राहणार आहे, प्रोफेशनल टॅक्स सारखा राहणार आहे, स्टॅम्प रेव्हेन्यू सारखा राहणार आहे। याच्यात फक्त बदल जो आहे तर तो हा वरचा आणि हे DCPS मध्येच बदल होणार आहे। जवळपास आधी S6 नुसार तुम्हाला 7,964 रुपये तुमचे कपात होत होते तेच आता किती होणार आहे 10,048 रुपये होणार आहे जवळपास 2,084 रुपयांचा फरक पडतो। जर मी टोटल इन हँड सॅलरीचं जर पाहिलं तर S6 नुसार तुम्हाला 33,000 रुपयांपर्यंतची सॅलरी आहे इथं 44,000 रुपयांपर्यंतची जवळपास 11,000चा आपल्याला डिफरन्स जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे। आणि हा डिफरन्स येणाऱ्या कालावधीत हा वाढत जातो मित्रांनो कारण की दरवर्षी आपलं बेसिक पे वाढत जातं, DA वाढत जातो, अलाउन्सेस वाढत जातात म्हणून हा डिफरन्स वाढत जातो। मी हे सगळं जे कॅल्क्युलेशन केलं ते आत्ताच्या ऑक्टोबर 2025च्या महिन्यानुसार केलं। आगामी महिन्यात जेव्हा DA आणखी वाढेल 55%च्या आणखी पुढे जाईल काही ठिकाणी HRA पुढे जाईल तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहेत तर हे फॅक्टर जे आहेत तर तुम्हाला इथं लक्षात ठेवावे लागतील मित्रांनो। आणि या भूमी अभिलेख विभागासंदर्भात मित्रांनो आपण फक्त बॅचेस नाही तर टेस्ट सिरीज देखील एकदम अफोर्डेबल प्राइसेस मध्ये उपलब्ध करून दिलेली 100 टेस्ट सिरीज आहेत फक्त 9 रुपयात तुम्हाला या टेस्ट बघायला मिळणार आहेत। म्हणून तुम्हाला ही जी बॅच आहे नक्की जॉईन केली पाहिजे तुम्ही। जर कोणी आपली ती ओरिजिनल बॅच 500 ची जॉईन करत असेल तर त्याला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची गरज पडत नाही कारण की ते त्याच्यात सर्व इन्क्लूड असतं। त्यासोबतच पुणे मनपाची पण टेस्ट सिरीज आहे 99 रुपयात IBPS पॅटर्न नुसार या सगळ्या दोन्ही ज्या बॅचेस आहेत तर त्या तयार केलेल्या आहेत तर ते तुम्ही नक्की इथं बघू शकतात। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट सिरीज त्यासोबतच आपल्या ऑनलाईन बॅचेस जे आहेत तर ते जॉईन करू शकतात। त्यासोबतच आपल्या चॅनलवर उद्योग निरीक्षक संदर्भातला एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा। त्याच्यानंतर नाशिक मनपा, पुणे मनपा आणि भूमी अभिलेखच्या पगार वेतन किती मिळतं इन हँड तर या सगळ्या गोष्टींसाठी ते व्हिडिओ बनवलेत ते तुम्ही अवश्य बघा। चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।